हाँ बोल तू क्या? नाही अजून, बोल ना. विण्यासाठी बघितल्यात? काय बघितलं? विण्यासाठी पोट्टी बघितली म्हणतो. हॅलो, नाही नाही, तू थांब जरा. नाही, विण्याला जरा विचार. जाऊबाईच्या माहेरची असेल तर नाही म्हणून सांगा. नाही म्हणून सांग. नाही 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 रे, असं डायरेक्ट कशाला नाही म्हणून सांगायचं? हा, दाजीची आहे. दाजी हा हा, दाजी. हा, नको ना. थांबशील का जरा? कशाला? का बस. हॅलो, नाही नाही ऐक, म्हणजे हे बघ तू क्या, अरे विनय इकडे शहरात राहतो ना, त्याचा शहरात जास्त सहवास आहे. नाही नाही, हे बघ तू काळजी करू नको, आपण सावजीचं जुळू लवकर. थांबा म्हणाव जरा. हा हा, थांबा म्हणाव जरा. हा, तू थांबतेस का जरा? बोलू देशील? हॅलो, नाही नाही ऐक, हे बघ मी तू काय ऐक, हे बघ मी गावी येतो. हा, गावी आल्यावर आपण या विषयावर बोलू ना. आता काय लोक फोनवर घाई घाई. हा ठेव ठेव. हॅलो हॅलो, तू क्या? अरे मला सांग, तुला मुंबईवरून येताना काय आणू का रे? अरे असं कसं आहे, मुंबईला काय सारखं सारखं येतो आपण? झाले 4 पैसे स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी खर्चाचं काय होते? हा, ते बघू नंतर. आणि सावजीला आणि वहिनीला विचार काय पाहिजे ते. हा हा, फोन करून सांग त्यांना, विचार. हा ठेव ठेव. काय म्हणले? मुलीकडचे घाई करून राहिलेत म्हणून तू क्या मागे लागलाय? कायले? त्यांच्यासाठी तर इण्याचं इथे लग्न जुळू राहिलो ना. पण ते म्हणतात ह्याच सीझनला उरकून टाका. थांबा म्हणावं, सावजी काय म्हातारा होत नाही. हो, पण आता विनयचं कसं सांगायचं? तोंडानं उगाच फालतू जोक मारू नको. ऐकायला जड जाईल, पण सांगावं तर लागेल ना. हा, की इण्याचं इथं जुळू राहिलोय ते. अगं पण तुक्याला पण येण्यासाठी पोरगी बघायला आपणच सांगितली होती ना. आता त्याने त्याच्यासाठी बघितल्या 2-3 पोरी. आता त्याला कोणत्या तोंडाने नाही म्हणून सांगू? यात तोंडाने सांगा. इण्याला पोट्टी आवडली, त्याने ते निवडली. अगं पण त्याने जी पोरगी निवडलीये ती ना नात्यातली ना गोत्यातली, तिला ना आग्या ना पिछा. कसं सांगायचं? तेच आहे. आपण एक काम करू, इण्याची इथं लग्नाची तारीख फिट करू आणि गावाला जाऊन सावजीसाठी पोरी बघू. काय बोलताय? हा हा, काय झालं आता? कधी कधी तुझं चालतं बे. वरवंटा नाही, मला असं वाटत होतं. आणू काय वरवंटा? ए वरमाई. वरमाई? बरं, माफ केलं. हा, अरे बापरे, मला माफ केला? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही, सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.